सलाम. ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांना सलाम. इमॅन्युएल मराठी अलायन्स चर्च आपले स्वागत करत आहे आजच्या भक्तीसाठी. आजची भक्ती ही विशेष आहे, सर्वांसाठी विशेष आहे. ज्यांना आई आहे, ज्यांना आई आज आपल्या संगती नाही, पण प्रत्येकाला आईने जन्म दिलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला आईची आठवण करायची आहे, आईचे उपकाराबद्दल ऐकायचं आहे, आईच्या उपकाराबद्दल बोलायचं आहे. जीवनामध्ये आईनेच आपल्याला सर्व गोष्टी शिकवलेल्या असतात. कारण वडील हे कामावर जाणे, कामावर जाऊन पैसा कमवणे आणि आपल्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी ते मेहनत घेतात. पण जे जीवनामध्ये घरामध्ये राहून आई आपल्याला शिकवते तेच पुढे सर्व कामात येतं. प्रत्येक मोठ्या कामामागे स्त्रियांचा हात असतो आणि तो म्हणजे आई. आई हा शब्द ऐकला की गैरवरून येतं आणि खरोखर आईचे अगाध उपकार आपल्यावर आहेत. आपल्याला माहीत आहे, पवित्र शास्त्र नीतिसूत्रामध्ये आईबद्दल पुष्कळ चांगल्या गोष्टी सांगतात. आईची शिकवण सांगते. हो माझ्या प्रियांनो, आज आपण आई म्हणजे मायवार हा साजरा करणार आहोत. जरी आपण क्वारंटाईनमध्ये गेलेलो आहोत. हो, आम्ही आज भुसावळवाले जे आहे सर्व रहिवासी पुष्कळशा ठिकाणी ब्लॉकेजेस आलेले आहेत. सर्व ठिकाणी भुसावळमध्ये रेड झोनमध्ये आम्ही वावरत आहोत. ह्याही परिस्थितीमध्ये आपण देवाला विसरू नये. त्याची उपासना आराधना मुक्तपणे करावी. जरी आपण चर्चमध्ये एकत्र येऊ शकत नाही, चर्चमध्ये आपण प्रभूचं वचन एकत्र येऊन ऐकू शकत नाही, जरी पाळक आपल्याजवळ असूनसुद्धा आपण त्यांचा उपदेश ऐकू शकत नाही, पण आज ही जी अवस्था आपल्यावर आलेली आहे यामागे देवाचाच एक हेतू आहे की प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये राहून त्याची उपकारस्तुती, त्याची आराधना करावी. दररोज शास्त्र वाचून मनन करून त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपण वाढू शकू, आत्मिकतेमध्ये आपण अधिक पुढे जाऊ शकू आणि देवाबद्दल अधिक आपण जाणू शकू. ही वेळ आहे की जास्त वेळ आपण पवित्र शास्त्रात रमलं पाहिजे, देवाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. क्वारंटाईन असल्यामुळे हा जो व्हायरस निघालेला आहे ह्यापासून आपल्याला आपले पंतप्रधान सांगतात की बाहेर निघू नका, आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरातच राहा. सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध आहे. देवाची स्तुती असो. जगामधील परिस्थिती पाहता हजारो लोक मरत आहेत. भारतामध्ये ती परिस्थिती कमी प्रमाणात आहे, पण पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, कलकत्ता अशा ठिकाणी फार जास्त प्रमाणात हा वाढलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये जळगाव डिस्ट्रिक्टचं नाव 1 नंबरवर आहे. 13 लोक मिळालेले आहेत जे पॉझिटिव्ह आहेत, त्यातले काही मेलेले आहेत. पण देव आपल्या लेकरांचं संरक्षण कशा प्रकारे करतो हे आपण पाहत आहोत. देवा आपल्याला सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्येही आपला सांभाळ करतो आणि ह्या सर्व गोष्टी सहन करण्यासाठी आपल्याला सहाय्य करतो. मी विनंती करेल की आपल्या मंडळीतील कोणाला काही पण गरज असेल तर त्यांनी आम्हाला पंचाला फोन करावा आणि या मायवारी सर्वांनी आपापल्या घरी राहून आनंदामध्ये हा साजरा करावा. आजचा हा मायवार आम्ही साजरा करत असताना परत एकदा मी विनंती करेल की सर्वजण आपापल्या घरामध्ये आपल्या आई समवेत, आपल्या फॅमिली समवेत एकत्र येऊन प्रभूची उपासना करूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपले डोके प्रभू परमेश्वरासमोर लीन आणि नम्र करून त्याच्या समक्षतेत जाऊ. आज विशेष प्रार्थना दिन मायवार या नात्यानेच आपण पाहणार आहोत आणि विशेष आपल्या आईसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेत जाऊया. पवित्र पवित्र सेनाधीश देवा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या पवित्र देवा, ही प्रार्थनेची गुण आणि चांगली वेळ दाखवलीस. तुझ्या नावाला
धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. माझ्या पवित्र देवा, या अशा कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सर्व मानव जात आहोत आणि माझ्या पवित्र बाप्पा, अशा स्थितीत असतानाही लोक आता तुझ्याकडे जास्त अवलोकन करत आहेत, तुझ्या पवित्रतेत वाढत आहेत, तुझ्या समक्षतेत येत आहेत. हो माझ्या बाप्पा, करोनामुळे सर्वांचा जीव घाबरा झालेला आहे, सर्वांना आपल्या जीवाची भीती वाटत आहे. हो माझ्या पवित्र देवा, पण तू आपल्या लेकरांचा सांभाळ, संरक्षण तू करतोस, याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मागतो माझ्या बाप्पा की आज पहिले आम्ही जगासाठी प्रार्थना करतो की जगामध्ये हा करोनाचा व्हायरस जो पसरलेला आहे त्यामुळे सर्वत्र मोठमोठे देश हतबल झालेले आहेत, तेही तुझ्या समक्षतेत नम्र झालेले आहेत. लोक रस्त्यावर येऊन प्रार्थना करत आहेत, प्रत्येकाला आता देव देव सुचत आहे आणि नम्र होत आहेत. हो माझ्या बाप्पा, जेव्हा सर्व लोक नम्र होतात, तुझ्या समक्षतेत येतात, तुला आवर्जून प्रार्थना करतात, तेव्हा बाप्पा तू त्यांची प्रार्थना ऐकतो आणि विश्वासाची प्रार्थना दे बाप्पा, ही सर्व काही सिद्धीस जाऊ देते आणि सर्व गोष्टी सिद्धीस होत जातात. याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. करोना देवप्पा लवकर लवकर ह्या जगातून नाहीसा कर आणि माझ्या पवित्र बाप्पा, तू आपल्या लेकरांचा संरक्षक हो. या कठीण परिस्थितीमध्ये कोणालाही अन्न धान्य पैसा याची कमतरता भासू देऊ नको. पवित्र बाप्पा, जगामध्ये जरी दुष्काळ पडला तरी इस्रायल लोकांना देवप्पा कोणत्याच प्रकारची कमतरता तू भासू दिली नाही. त्याचप्रमाणे आज तुझ्या निवडलेल्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या लेकरांना देवप्पा कोणत्याच प्रकारची कमतरता भासू दे नको. प्रत्येकाच्या घरात अन्नधान्य पैसा असावा असं तू होऊ दे. प्रत्येकाला या कोरोनापासून संरक्षण तू दे. आज आम्ही आमच्या देशासाठी मागतो देवप्पा, आमचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि जे मोठमोठे अधिकारी, जे सर्व मिनिस्टर लोक जे आहेत, जे आमचे महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत, जे आमचे जळगाव डिस्ट्रिक्टचे अधिकारी आहेत, जे आमचे भुसावळचे अधिकारी आहेत, सर्वांना आम्ही तुझ्या समक्षेत आणतो बाप्पा. जरी ते तुला ओळखत नाही पण त्यांनाही आता देव काय आहे हे कळत आहे. प्रत्येकजण देवप्पा हा देवाचा धावा करत आहे, जरी त्यांना खरा परमेश्वर हा कोण आहे माहीत नाही, त्याची ओळख आहे पण ते स्वीकारू शकत नाही. अशाही परिस्थितीत देवप्पा आम्ही तुझ्याजवळ येतो आणि तुझं प्रार्थना करतो माझ्या बाप्पा की या सर्वांना तू बुद्धी चातुर्य तू दे. भारत चालवण्यासाठी लागणारं बुद्धी चातुर्य त्यांना तू दे, जेणेकरून देवप्पा कोणत्याच प्रकारे या लॉकडाऊनमध्ये लोक मरणार नाही, लोकांना लवकर या व्हायरसपासून सुटकारा मिळेल असं तू कृपा होऊ दे. मागतो माझ्या बाप्पा की भुसावळमध्ये भयंकर बिकट परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. आम्ही पूर्ण भुसावळकडचे लोक जे आहेत ते सर्वांना तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाला तू संरक्षण दे. जे अधिकारी लोक ह्यासाठी झटत आहे, जे पोलीस लोक यासाठी झटत आहे, जे डॉक्टर आणि नर्सेस देवप्पा ह्याच्यासाठी झटत आहे, अशा सर्वांना देवप्पा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. हो माझ्या बाप्पा, सर्वांना तू सुरक्षेच्या कवचात बांधून ठेव आणि देवप्पा जेव्हा पण करोनाचे पेशंट्स, करोनाचे लोक जेव्हा त्यांच्या अवतीभोवती फिरतात तेव्हा त्यांना याची लागवण होणार नाही असं तू कृपा करून दे. आज विशेष करून आम्ही स्मिता चौधरी यांच्यासाठी प्रार्थना करतो माझ्या बाप्पा की त्या सर्व प्रकारे करोनाहून निगेटिव्ह आलेल्या आहेत, याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. त्यांच्या स्टाफसाठी आम्ही उपकारस्तुती करतो, ते सर्व लोक निगेटिव्ह आलेले आहेत. हो माझ्या बाप्पा, आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थनेत होतो आणि आज त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे, याबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. त्यांचा तू सांभाळ कर देवप्पा. सर्व प्रकारे आम्ही मागतो की त्यांच्या पतीचा, त्यांच्या लेकरांचा, सर्वांचा तू सांभाळ कर आणि कोणत्याच प्रकारचे अडचणी त्यांच्यामध्ये तू येऊ देऊ नको. सर्व प्रकारचं संरक्षण तू आपल्या विश्वासणाऱ्याला देतोस, हा आमचा विश्वासच आहे बाप्पा. आणि तुझे उपकारस्तुती करतो की त्यांना तू निगेटिव्ह सर्व काही येऊ दिलेले आहेस. त्यांच्यासाठी आम्हा सर्वांच्या ज्या प्रार्थना होत्या तू ऐकलेल्या आहेत. व माझ्या बाप्पा तसंच आमच्या मंडळीमधील वयोवृद्ध लोकांसाठी, लहान लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांना ह्याची लागवड होऊ देऊ नको आणि कोणाच्याच घरात परत एकदा मागतो बाप्पा की कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देऊ नको. आजच्या मायवारी आम्ही प्रत्येक आईला तुझ्या समक्षतेत आणतो बाप्पा. सर्व परिस्थितीमध्ये देवप्पा आई ही
मुख्य असते आणि सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठीच आईजवळ देवप्पा एक अशी शक्ती आहे की जी सर्व गोष्टी आपल्या लेकरांना देवप्पा पुरवू शकते. आणि तुझी उपकारस्तुती करतो की आमच्या ज्या आया आहेत अशा सर्वांना तुझ्या समवेत आणतो. सर्वांना तू सुखी निरोगी ठेव. सर्व प्रकारे देवप्पा प्रत्येक आईचा सांभाळ कर आणि नवीन वर्षामध्ये त्या पदार्पण करत असताना देवप्पा त्यांना लागणारी शक्ती, बुद्धी, ज्ञान, आरोग्य, संरक्षण तू पुरव. सर्व प्रकारचे आशीर्वाद भरपुरीने त्यांना तू दे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची आशीर्वादाची जी गरज आहे ती तू पुरव. कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देऊ नको. आता मागतो आपण की पुढील वेळ तुझ्या हाती सोपवून देतो. आमची भक्ती तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक आईला परत एकदा आशीर्वादित कर. ही लहान विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाणार आहोत. मी तरुणांचेही आभार मानतो की ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये ते आपल्या संगती आहेत आणि आपल्याला प्रभूमध्ये लीन करत आहेत. पुढील वेळ मी त्यांच्या हातात देतो. आणि आज मायवार आहे तेव्हा आपण प्रत्येकजण आपल्या आईचा सन्मान करावा आणि आपल्या आईच्या संगतीच हा सर्व कार्यक्रम पाहावा. पुढील वेळ तरुण सांग. थँक्यू. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज परमेश्वराच्या नावाला आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत. इमॅन्युअल अलायन्स मराठी चर्च भुसावळ आम्ही सर्व युथ आज आपण येशू ख्रिस्ताची आराधना गीत गाणार आहोत. आज तुम्हाला ठाऊकच असणार आज जो संडे, आजचा जो रविवार आहे, परमेश्वर आपल्याला आशीर्वादाने भरणार आहे. पण आणखीन एक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो का आज मायवार दिवस आहे. मायवार दिवस असतो जे आपण आपल्या आईला आठवण करतात हर एक तिने केलेले उपकारांबद्दल. कारण आई एक असा शब्द आहे जो फक्त आपण विचारांमध्ये नाही करू शकत, पण फक्त एक त्यांची जी दया, तिची दया तीच आपल्यावर असते, राईट. आणि एक गोष्ट तुम्हाला एक सांगू शकतो की आई ही एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा 9 महिने जास्त ओळखत असते. तर आजचा हा दिवस त्या सर्व आईसाठी, स्त्रियांसाठी आहे जी आपल्याला जन्म देती, जी स्वतः कष्ट करते घरामध्ये आणि आपल्याला वेळेवर अन्न, पाणी हर एक गोष्टी देती. जेव्हा आपण आजारी असतात त्यावेळेस ती आपली काळजी करते. जेव्हा आपण कधी कामाला बाहेर जातात तर आपल्याला डबा वगैरे बनवून देते, आपली काळजी करते. तिच्या आज आठवणीमधून मनमध्ये आपण तिची आठवण करून यासाठी आपण काही गीतं वगैरे करू. आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेम येशू ख्रिस्ताचा आहे जो एकदम गहरा प्रेम करतो आपल्यासोबत. एक आई आहे जी आपल्यावर प्रेम करते आणि त्याच्यापेक्षा येशू ख्रिस्त तो आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. तर या तुम्ही आणि मी मिळून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि गीताद्वारे त्याचे नाव उंच करूया. से गहरा है प्यार तेरा, तुम से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। धन्य है, सर्वश्रेष्ठ है,
मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 परमेश्वराचा धन्यवाद असो. खरोखर परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केलंय, त्याचे पण परफेक्ट करू शकत नाही. त्यांनी केलेल्या उपकाराबद्दल आपण त्याला काय देऊ शकता? आपण फक्त आपले गीतं, आपली बोटाची फळ आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करू शकतो. आजचा जो दिवस परमेश्वराने दाखवला आहे तो खूप अद्भुत आहे. यासाठी कारण की परमेश्वराने जेव्हा या जगाला निर्माण केले तेव्हा परमेश्वराने अनेक गोष्टी एवढे छान बनवलं.
तुम्हाला आम्हाला हे निसर्ग, हे वातावरण, जीव जंतू, या सर्व गोष्टी फक्त येशू ख्रिस्तानी बनवल्या. आणि जेव्हा आजचा दिवस जो मायबापचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो का जो पहिला शब्द असतो जेव्हा आपण जन्माला येतात, ठीक आहे, जेव्हा आपण जन्माला आल्यानंतर आपण सगळ्यात पहिले शब्द काय बोलतात? आई हा शब्द आपल्या मुखावर असतो. पहिला शब्द जो आपण उच्चारतात, पहिला घास जिने आपल्याला भरवलाय, पहिला घास, हाताचे बोट पकडून जिने मला चालवले, म्हणजे तुम्हाला आणि मला हाताचे बोट पकडून जिने चालवले, आजारी असताना जिने रात्रंदिवस आपली काळजी केली, ती आपली आई आहे. त्याच्यापेक्षा प्रेम करणारी जी व्यक्ती आहे तो आहे येशू ख्रिस्त. आमेन. आमेन. या आपण परमेश्वराची स्तुती करत आणखी काही गीतांनी त्याच्या नावाला धन्यवाद. हे गीत गात असताना मी बोलतो का तुम्ही आणि मी मिळून आपण सर्वजण परमेश्वराची आराधना करूया. आपण जिथे कुठे असो, घरामध्ये असो, कोणतेही काम करत असो, पण आजचा जो परमेश्वराने वेळ दिलेला आहे रविवारचा 9 वाजता ते पुढे जे काही आपण ऐकणार आहे ते सगळे गोष्टी परमेश्वराच्या नावासाठी आपण करणार आहोत. जितके टेन्शन असणार आपण साईडला ठेवूया, किती इम्पॉर्टंट काम असो आपण ते बाजूला ठेवूया आणि एक इम्पॉर्टंट काम, एक महत्त्वपूर्ण काम जो आहे तो येशू ख्रिस्तासोबत संवाद करून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. या आपण सर्व मिळून त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. बेनती सुन ले यीशु प्यारे, बेनती सुन ले यीशु प्यारे मोहे, संग रहो महाराज अब तुम, राखो मोरे लाज अब तुम, राखो मोरे लाज, राखो मोरी लाज अब तुम, राखो मोरी लाज. आपण विनंती करूया परमेश्वराला हर एक गोष्टीमध्ये. आणि तो राजाचा राजा, प्रभूचा प्रभू आहे, आपली सृष्टीचा निर्माण करत आहे. ते आपण सर्व मिळून त्याला विनंती करूया. विनती करो तुमसे कर जोड़ी, अब तुम विनती सुन लो मोरी. विनती करो तुमसे कर जोड़ी, अब तुम विनती सुन लो मोरी. सुन
ख्रिस्त हा आपला जीवित असा परमेश्वर आहे. आज जे काही आपण आहोत, येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडले, आपल्याला बनवलेले. पण आणखीन एक गोष्ट आहे जी आपल्याला बनवली आहे, ती आहे आई. आईने आज आपल्यासाठी काय नाही केलं, हर एक गोष्टीमध्ये आपला साथ देते. आज आपल्याला जन्म देऊन पण त्यांनी आपल्यावर खूप मोठा उपकार केला आपण असं सांगू शकता. कारण की 9 महिने आपल्या पोटामध्ये ठेवून जो तिने कष्ट, जो वेदना तिने स्वतःवर घेतलाय, त्याची परतफेड आपण कोणासोबतही करू शकत नाही ना. तिच्या उपकाराची आपण परतफेड करू शकता. तिने आपल्याला जीवन दिलेलं आहे, पण आपला उद्धारक परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. आईच्या द्वारे आपण या जगात आलो, पण परमेश्वराच्या द्वारे आपण त्या स्वर्गात वापस एक वेळा जाणार आहोत. पण जे कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या सर्वांचा नाश होणार नाही, तर त्यांना अनंतकाळचं जीवनाचा मिळणार. परमेश्वराचं वचन बरोबर. आज त्या सर्व आई लोकांसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो. आज तुम्ही लोकांनी केलेले उपकार जे आमच्या सर्वांवर आहे, त्याची आम्ही परतफेड कशी करू शकता. दिवस रात्र आमच्यासाठी एवढे कष्ट सहन करते, वेळेवर हर एक गोष्टी देते. आईचे अनेक रूप असतात. एक आई आहे, बहीण आहे, एक मैत्रीण आहे, एक आजी आहे, मावशी आहे. हर एक रूप आहे आईचे, एक स्त्रीचे. आणि या सगळ्या रूपांमध्ये ते आपल्याला मिळते. आपण कधी वाईट गोष्टीमध्ये जाऊ तर ते आपल्याला सांभाळून घेते, आपल्याला राबवते आणि कधी कधी मारते सुद्धा, पण ते आपल्या चांगल्यासाठी करते. बरोबर. तिच्या मारल्याने आपल्याला, ती जेव्हा आपल्याला मारतीये, ठीक आहे, तर तिने जेव्हा मारलंय तर ते मार सहन आपण केलं, पण त्याच्यानंतर जे आपल्याला मिळतं ज्ञान, ती सर्वात मोठी गोष्ट असते. चुकी केली तर त्याला क्षमा असते, पण बार आपण चुकी केली तर त्यासाठी आई आपल्याला मारते सुद्धा, आणि ते आपल्या हितासाठी करते. तसंच परमेश्वर पण आहे. जर आपण वाईट गोष्टीमध्ये गेलो, पण संकटमध्ये पडलो आणि शैतानाचा आहारी गेलो, तर येशू ख्रिस्त आपल्याला एक वेळा समजवणार, 2 वेळा समजवणार, पण तिसऱ्यांदा आपल्याला तो काही अशी गोष्ट करून देतो आपल्या लाईफमध्ये, ज्याच्याद्वारे आपले परत डोळे उघडतात आणि आपण परत येशू ख्रिस्ताच्या मार्गाने जातो. या आपण परमेश्वराची स्तुती करत असताना आणखीन एक गीत आहे. गीत गात असताना आपण सर्वजण इतक्यांना गीत येत असणार, ते सर्वजण आमच्यासोबत बनावे आणि त्या येशू ख्रिस्ताची महिमा तुमच्या नंतर असं सर्व राहो. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. 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 नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है. यीशु तुम्हें कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं. बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू. यीशु तुम्हें कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. ओ जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा. जय जय नाम यीशु नाम, गाओ मैं सुघोषा.
जाए। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। या आपण काही गीताद्वारे परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, कारण तो महान जीव परमेश्वर. तू ही मेरी जिंदगी, तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरा सब कुछ है। मेरे दिल का राजा, मेरे महिमा की आशा, तेरे आने का इंतजार है। तू ही मेरी जिंदगी, तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरा सब कुछ है। मेरे दिल का राजा, मेरे महिमा की आशा, तेरे आने का इंतजार है प्रभु यीशु। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे ऐ प्रभु। तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला
सब कुछ है। मेरे दिल का राजा, मेरे महिमा की आशा, तेरे आने का इंतजार है। मैं प्रभु यीशु, संकटे जब आए और नाम जब मिल जाए, तब तुझ पर आए मेरा भरोसा। उद्धार की तेरी योजना जीवन भर मैं सोचता रहूं, क्या आभारी हूँ। संकटे जब आए और नाम जब मिल जाए, तब तुझ पर आए मेरा भरोसा। उद्धार की तेरी योजना जीवन भर मैं सोचता रहूं, आभारी हूँ। संकटे जब आए, जब मिल जाए, तब आए मेरा भरोसा। उद्धार की तेरी योजना जीवन भर मैं सोचता रहूं, आभारी हूँ। क्या आभारी हूँ प्रभु, क्या आभारी हूँ। प्रार्थना करूया. स्तुती 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 महाजीव परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो या समयी. येशू ख्रिस्त तू आमच्या सर्वांवर लक्ष देतो परमेश्वर. आम्हाला कोणत्याही संकटात नाही पाडत परमेश्वर. तू आम्हाला झेलून धरतो. हो परमेश्वर, आम्ही मानव प्राणी, आम्ही हर एक गोष्टीमध्ये परमेश्वर तुला विसरून जातात कधी कधी, पण तू आम्हाला कधी विसरत नाही. आमच्या चुकांच्या अपराधांची तू आम्हाला कधी शिक्षा देत नाही परमेश्वर. तू आम्हाला एक नवीन दिवस देत राहतो की आम्ही आमचे अपराध परत एक वेळा मी सॉरी बोलून येशू ख्रिस्तासोबत आपण करू शकता, असं तुझं मान आहे परमेश्वर. असं तू आम्हाला सांगत राहतो. हो परमेश्वर, आज मी मागतो, आज जे आई आहे परमेश्वर, जे आम्हाला जीवन दिलेलं आहे, आज त्या आईसाठी आम्ही प्रार्थना करतात. जिथे कोणी असणार परमेश्वर, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत आहे तर त्यांच्यावर आपला आशीर्वाद बनवून ठेव परमेश्वर. आणि त्यांचं सर्व काही जीवन परमेश्वर आम्ही तुझ्या हातात सोपवितो, कारण की त्यांच्यामुळे परमेश्वर हे घर चालतंय, कुटुंब चालतो परमेश्वर. आणि आईचं जे लक्ष असतं परमेश्वर लेकरांवर, आपल्या पतीवर परमेश्वर, आणि जिथे घर सांभाळून ठेवते परमेश्वर, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद परमेश्वर. तिला अशा शक्ती देत जा, सामर्थ्य देत जा. आणि हा आजचा जो दिवस आहे रविवारचा, मायवारचा दिवस, आज सर्व आई लोकांना आशीर्वादाचा असं जावं असं तो परमेश्वर. छोटीशी विनंती तुझ्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. तरुण संघाचा मी आभारी आहे की त्यांनी आपल्याला प्रेझेंट वर्शिपमध्ये नेलेलं आहे. खरोखर आता वातावरण पवित्र झालेलं आहे आणि आपण आता वचनाकडे वळणार आहोत. आजचं वचन जे आहे ते डॉक्टर रेव्हरंड अतुल अगमकर यांच्याद्वारे आपल्याकडे येत आहे. त्यांना मी विनंती केली होती की आज मायवारी कृपा करून तुम्ही एक उपदेश द्या, आणि त्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. आज आपल्यासाठी प्रभूचं वचन त्यांच्याकडून येणार आहे आणि स्पेशल आयांसाठी हा मायवार जो आहे त्यांच्याकडून जो उपदेश येणार आहे तो आहे. मी परत एक अनाउन्समेंट करू इच्छितो की जेव्हा उपदेश संपेल, प्रभूची प्रार्थना होईल, आशीर्वाद होईल, या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्या मंडळीतील काही तरुणी हे स्पेशल क्लिप आपल्याला दाखवणार आहेत. आणि सर्व गोष्टी ह्या ज्या आहेत त्या आपल्या मायवारी आईसाठीच आहेत. म्हणून चर्च जेव्हा संपतं त्यानंतर आपली जी व्हिडिओ क्लिप्स आहेत ती कृपा करून आपण पाहावी. थँक्यू. आजच्या ह्या मातृदिनाच्या निमित्तानं ख्रिस्त गुरु माऊलीच्या नावानं आपल्या सर्वांना सलाम.
जगभरामध्ये आज मातृदिन पाळला जात आहे. त्याला मदर्स डे म्हटलेलं आहे आणि ज्याद्वारे सर्व जगातील ख्रिस्ती लोक आपापल्या घरी किंवा आपापल्या मंडळांमध्ये चर्चेसमध्ये एकत्रित जमून आईच्या उपकारांचं स्मरण करतात, तिचे आभार मानतात, कृतज्ञता व्यक्त करतात. तिने जे सर्व केलेलं आहे त्याची आठवण करून त्याबद्दल तिचे ऋण मान्य करतात. आणि ही एक चांगली प्रथा आहे. ख्रिस्ती समाजामध्ये ज्या अनेक चांगल्या प्रथा आहेत त्यापैकी ही एक आहे की ज्याद्वारे आम्ही एकत्रित येऊन सामूहिक रीतीने कौटुंबिक रीतीने आपल्या आईचे आभार मानतो, तिचे ऋण आम्ही मान्य करतो. आणि एवढंच नाही तर तिने जे काही आमच्यासाठी केलं आहे त्याबद्दल तिचे आभार मानून तिला सदिच्छा आम्ही देत असतो. आणि म्हणून एकाने म्हटलंय की देवानंतर जर सर्वात जास्त कोण आमच्यासाठी समर्पित रीतीने निस्वार्थ रीतीने काही करत असेल तर ती आई. कारण आई जे करते ते जगात कोणीही लेकरासाठी करू शकत नाही. आणि म्हणूनच आज आपली आई जिवंत असेल तर त्यासाठी वेळ घ्या, तिला कॉल करा, शक्य असेल तर घरी असेल तर तिला भेटा आणि तिच्या स्वार्थ त्यागाबद्दल तिला त्याचे श्रेय द्या, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तिने जे प्रेम केलेलं आहे, जी गुंतवणूक तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेली आहे त्याबद्दल तिचे आभार माना. आणि सर्व प्रकारे तिने जे आमच्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल तिचं कौतुक करा. आईला देखील कौतुकाची कधी कधी गरज असते आणि तिच्या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही कदापि परतफेड करू शकत नाही ह्याची जाणीव ठेवा. परंतु जे काही तुम्ही करू शकत असाल तिला ह्या वयामध्ये मानाने सन्मानाने जिद्दीने जगण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काळजी घेण्याचं आश्वासन द्या, जेणेकरून हा मातृदिन तिच्यासाठी खऱ्या अर्थानं सुखाचा जाईल. आज मी एका महत्वाच्या विषयावर आपल्या संगती बोलणार आहे आणि त्यासाठी आजच्या माझ्या उपदेशाचं जो मथळा आहे तो हा, प्रभाव मातेचा उद्धार पिढ्यांचा. प्रभाव मातेचा, प्रभाव पिढ्यांचा. आणि ह्या सर्व गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा आम्ही नव्यानं ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आईचा प्रभाव हा अनेक पिढ्यांवर पडू शकतो. लेकरांच्या जीवनामध्ये ते कोवळे असतानाच त्यांना ज्या घडवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये आईचा सहभाग फार मोठा असतो. आणि म्हणूनच हा प्रभाव मोजत असताना आम्ही ह्याची जाणीव ठेवली पाहिजे की मातेच्या प्रभावामुळं अनेक क्रांतिकारक जीवन घडवली गेली आहेत. पंडित रमाबाईचं नाव आम्ही ऐकलं. लहानपणीच तिच्या आईने तिच्यावर अनेक चांगले संस्कार टाकलेत आणि तिची जी तल्लख बुद्धिमत्ता होती तिला चालना देण्यासाठी तिला हजारो श्लोक तिने शिकवलेत. असं म्हणतात वयाच्या 6व्या वर्षी तिने 4000 श्लोक तोंडपाठ केले होते. आणि हीच बुद्धिमत्ता पुढे वापरात आणून ख्रिस्ताला समर्पित असं जीवन जगत असताना रमाबाईने आपला प्रभाव हजारो मुलींवर आणि अनाथांवर टाकला. सुंदर सिंग जो एका लहानशा रामपूर नावाच्या खेड्यामध्ये होता, त्याच्या आईने लहानपणापासून त्याला त्यागाचं शिक्षण दिलं, आध्यात्मिकतेची ओढ दिली, खरा देव शोधण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि जेव्हा त्याची येशू ख्रिस्तावर श्रद्धा बसली त्यावेळेस तो साधू सुंदर सिंग झाला आणि त्याच्या प्रभावामुळं त्याच्या जीवनामुळं अनेक पिढ्या खऱ्या अर्थानं आशीर्वादित ठरल्या. जॉन वेस्लीचं नाव मी ऐकतो. जॉन वेस्लीची आई सुझन्ना वेस्ली अत्यंत प्रार्थनाशील अशी स्त्री ती होती आणि आपल्या लेकरांवर चांगला प्रभाव पाडण्यासाठी ती सदैव समर्पित राहिली. आणि त्यामुळे जॉन वेस्ली सारखी व्यक्ती घडू शकली जिचा प्रभाव हजारो पिढ्यांवर अनेक लोकांवर मोठ्या रीतीने पडला. कारण एक माता, एका मातेचा विश्वास, एका मातेचं समर्पण, एका मातेचा त्याग आणि आध्यात्मिकतेची ओढ आणि प्रभावी जीवन जगण्यासाठी सतत असलेली धडपड, ह्या सर्वांचा प्रभाव त्या लेकरांवर पडला आणि त्या पिढ्या घडून गेल्या. एका मातेच्या प्रभावामुळं अनेक पिढ्यांवर देखील चांगला प्रभाव पडू शकतो. आणि म्हणून आईचा प्रभाव हे लेकरांचं जीवन क्रांतिकारक रीतीने बदलू शकतं, हे मला तुम्हाला आज सांगायची इच्छा आहे. माझी आई आणि तिचा प्रभाव याची मी आज पुन्हा एकदा नव्याने नोंद घेऊ इच्छितो. माझी आई मला लहानपणापासूनच
प्रभूच्या मार्गामध्ये आणण्यासाठी धडपडत होती. तिने केवळ मला जगिकरितेने शारीरिकतेने जन्म दिला आणि जीवन दिलं नव्हे असं नव्हे, तर तिनेच मला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली. जे देवाचं अगाध प्रेम ते मला आईमध्ये पाहायला मिळालं. जे ख्रिस्ती आदर्श, नैतिक मूल्य, स्वार्थ त्याग, निस्वार्थ सेवा, प्रार्थनाशीलता, कठोर परिश्रम, सर्व समावेशकता, प्रखर आणि संपूर्ण समर्पण हे मी आईकडून शिकलो. या बाबतीत तिचा प्रभाव माझ्या जीवनावर फार मोठा आहे हे मला मान्य करू द्या. परंतु त्याचबरोबर तिची सहनशीलता, तिची जिद्द, टापटीपणा, सतत धडपड करून पुढे येण्याची कामना आणि काटकसर करूनही कठोरतेने श्रम करून सर्व लेखनांना पुढे आणण्यासाठी तिची समर्पित वृत्ती ही केवळ वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणूनच आज आम्ही हे म्हणू शकतो की जर आम्ही आज आहोत तर केवळ देवाच्या कृपेमुळं आणि आई वडिलांच्या प्रभावामुळं. अब्राहम लिंकनचे एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, नो वन इज पुअर हु हॅज अ गॉडली मदर. ज्याला धार्मिक आणि समर्पित आई लाभली आहे तो कधीही दरिद्री किंवा गरीब राहत नाही. आणि त्या दृष्टीनं मी म्हणेन प्रभूने मला कितीतरी मोठ्या श्रीमंतीत नेलं, कारण माझ्या आईने माझ्यावर चांगला मोठा प्रभाव टाकला. आणि म्हणून आज अशाच एका मातेच्याकडे आपण लक्ष देणार आहोत की जिचा प्रभाव सर्व पिढ्यांवर पडला आणि ह्या प्रभाव मातेचा आणि तिच्यामुळे उद्धार अनेक पिढ्यांचा झाला आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो. पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा असा अध्याय आहे. आणि ह्या अध्यायामध्ये शमूएलाची आई जी हन्नाबाई, एल्कानाची पत्नी, तिच्याविषयी आम्हाला वाचायला मिळतं. आणि आपली शास्त्र आपण उघडी ठेवा आणि ह्याकडे लक्ष द्या की जेणेकरून आम्हाला ह्या हन्नाबाईच्या जीवनामधून पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे ते पाहता येईल. ह्या एका स्त्रीचा प्रभाव एका पुरुषावर, एका लहान लेकरावर एवढा मोठा पडला की मंदिरापासून तर राजवाड्यापर्यंत त्याने लोकांवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकला. हा संदेष्टा म्हणून पुढे आला. हा शमूएल पुढे याजक म्हणून झाला, राजाचा अभिषेक करणारा झाला, पुढे इस्रायल लोकांचं पुढारी पण करणारा असा एक सक्षम नेता म्हणून उदयास आला. शमूएलाचा प्रभाव हा अनेक पिढ्यांवर दिसून येतो. आणि पवित्र शास्त्रात केवळ जुन्या करारातच नव्हे तर नवीन करारात देखील त्याचा उल्लेख मोठ्या आवडीने केला जातो. कारण हा नेता घडविण्यामध्ये, हा सक्षम पुढारी घडविण्यामध्ये हन्नाबाईचा प्रभाव आम्ही कदापि विसरू नये. आज ज्या माता हा संदेश ऐकत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की मातांनो, तुमचा लेकरावरील प्रभाव कदापि दुर्लक्षित करू नका. तुम्ही आपल्या लेकरांना घडविण्यासाठी जे समर्पित जीवन जगणार आहात, ज्या प्रभावामुळे तुमच्या लेकरांना तुम्ही दिशा देऊ शकाल, तीच दिशा, तोच विश्वास, तीच देवावरील प्रखर श्रद्धा, तुमची प्रार्थनाशीलता, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लेकरांवर मोठा प्रभाव टाकणाऱ्या असतील. आणि म्हणूनच तुमच्या लेकरांवर तुमचा प्रभाव कसा पडतो आणि पाडणार आहे याची जाणीवपूर्वक तुम्ही चौकशी करा आणि त्याचं परीक्षण करा. आणि जर अजूनही वेळ आहे तर अधिक प्रभावीपणे आपल्या लेकरांवर योग्य त्या प्रकारचा प्रभाव टाकण्यासाठी विसरू नका. मातेचा प्रभाव हा लेकरांचे जीवन घडवू शकतो, पण मातेचा प्रभाव हा लेकरांची जीवन बिघडवू शकतो. मला लहानपणची ती गोष्ट आठवते की ज्यावेळेस एका मातेनं तिच्या मुलाने शेजारच्या घरातून कोंबडीने दिलेलं अंड घेऊन आला आणि आईला दिलं. आईने विचारलं, कोणाकडून दिलं रे हे? तर म्हणाले, शेजारून मी चोरून आणलं. आई म्हणाले, असं का? चल आपण दोघे करून खाऊ. आणि तिने त्याला कधी काही म्हटली नाही, त्याला रागवली नाही किंवा ते खोटं चांगलं नाही, चोरी चांगली नाही हे तिने सांगितलं, ते देखील तिने सांगू शकले नाही. मग तो राजरोसपणे चोऱ्या करू लागला. त्यामध्ये आईला देखील त्याने समाविष्ट करून घेतलं. तो पुढे दरोडेखोर झाला आणि त्या चोरीच्या एका प्रकरणामध्ये त्याने खून केला आणि त्या खुनामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली आणि त्या शिक्षेमुळं त्याला आता मरणाला सामोरं जावं लागलं. अशा वेळेस त्याची शेवटची इच्छा काय म्हणून त्याला विचारण्यात आलं. त्यावेळेस त्याने सांगितलं, माझ्या आईला मला भेटू द्या. ज्यावेळेस आई त्याला भेटायला त्या ठिकाणी आली, तो म्हणा, आई अधिक जवळ आहे
आणि ज्यावेळेस ती जवळ आली त्यावेळेस त्याने तिला जोराने आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या गालाचा कडकडून चावा घेतला आणि तिचा गाल तोडून टाकला आणि ती रडू लागली. तिचं रक्त गळू लागलं. ती म्हणाली, असं तू का केलंस? तो म्हणाला, आई, ज्यावेळेस ते पहिल्याच वेळेस मी अंड चोरून आणलं होतं त्यावेळेस जर तू मला म्हटलं असतं की हे चूक आहे, हे परत कर, ह्याला अशा प्रकारे कधी करू नकोस, तर मी कदापि त्या चोऱ्या माऱ्या करून आज खून केला नसता. आईचा प्रभाव हा विपरीत प्रभाव असा होता आणि त्यामुळं त्याला जे वळण मिळालं ते अयोग्य मिळालं. आणि म्हणून प्रभाव मातेचा, उद्धार पिढ्यांचा ह्याचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्ही एका अशा नमुनेदार स्त्रीकडे पाहतो आणि ती म्हणजे हन्नाबाई. हन्ना ही पवित्र शास्त्रामध्ये फार थोड्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते. पहिलं शमूएलाचं पुस्तक याच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायातच तिच्याविषयी जास्त सांगण्यात आलं आहे. नंतर थोड्या ठिकाणी इकडे तिकडे उल्लेख आहेत, परंतु प्रभावीपणे तिचं जीवन आम्हाला या पहिल्या अध्यायामध्ये दिसून येतं. आणि मी तिच्याविषयी 3 गोष्टी तुमच्यापुढे मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, हन्नाबाई ही एक व्यथित, दुःखी अशी स्त्री होती, पण ती देवावर प्रखर भरोसा ठेवणारी होती. हन्ना एक व्यथित आणि दुःखी स्त्री होती, पण देवावर प्रखर भरोसा ठेवणारी होती. एल्कानाची पत्नी, पण निपुत्रिक, कारण देवाने तिची कूस बंद केली होती. शास्त्रात त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की देवाने तिची कूस बंद केली होती. आणि ज्या वेळेस आम्ही अशा स्त्रियांकडे पाहतो त्यावेळेस त्यांना वांझ स्त्रिया म्हणतात, नाही का? आणि ज्यावेळेस स्त्रियांना वांझपणा येतो त्यावेळेस त्या समाजाच्या दृष्टीने फार दुर्लक्षल्या जातात, टीकेचा विषय बनतात. आणि तशीच ती झाली होती. तिला एक सवत होती आणि तिचं नाव पनिन्ना, आणि ती तिचा सतत द्वेष करत होती कारण तिला लेकरं नव्हते. आणि त्यामुळं असं म्हणतात की ज्यावेळेस देवाने तिची कूस बंद केली होती तेव्हा देवाची योजना तिच्यासाठी विशेष होती. तिची कूस विनाकारण बंद नव्हती, तर देवाची इच्छा त्या ठिकाणी काहीतरी होती. आणि आम्ही शास्त्रात अनेक उदाहरणं पाहतो. सारा जी अब्रामाची पत्नी, तिची कूस म्हातारपणापर्यंत देवाने बंद केली आणि आश्चर्यकारकतेने तिची कूस त्याने म्हातारपणी उघडून दिली, चमत्कार केला. त्यानंतर एलिझाबेथ जी जकर्याची पत्नी होती, तिची कूस देखील देवाने बंद केली, पण नंतर त्याच्या इच्छेप्रमाणे ती मोकळी केली. आणि तशाच प्रकारे हन्नेचं जीवन देखील आम्ही पाहतो की एका अर्थानं जिवंत देवाबरोबर केलेला हा विश्वासाचा प्रवास आहे. ज्या प्रवासामध्ये देवाने तिची कूस बंद केली होती, परंतु तरी तिने तिचा विश्वास हा ढळू दिला नाही. तिचे निपुत्रीकरणाचे जे दुःख होते ते एवढे होते की ते व्यक्त करत असताना जे वेगवेगळे शब्द या ठिकाणी वापरण्यात आले आहेत त्यामुळे आम्हाला समजून येतं की तिचं दुःख किती खोल होतं. आणि अशा दुःखामध्ये ती असताना एक लक्षात घ्या की ते दुःख ती कोणाला सांगू शकली नाही. तिचं दुःख कोणी समजू शकलं नाही. तिची सवत्त समजू शकली नाही. तिचा पतीही समजू शकला नाही. तो मात्र म्हणत असे, मी तर तुला इतरांपेक्षा मोठा नाही काय, मी 10 लेकरांपेक्षा तुझा मोठा नाही काय, तर तू आता काळजी करू नको. परंतु त्यामुळं तिचं दुःख कमी झालं नाही. आणि म्हणूनच तिने आपलं हे दुःखाचं ओझ फक्त परमेश्वराकडे नेलं. त्याच्या पुढे तिने मन मोकळे केलं. आता दरवर्षी ते शिलो नावाच्या ठिकाणी जात असत. शिलो हे ठिकाण इस्रायल लोकांचं भक्तीचं ठिकाण असं होतं, पवित्र ठिकाण होतं. त्या ठिकाणी मोठा समारंभ भरत असे, यज्ञ केला जात असे आणि त्या ठिकाणी देवाचा कराराचा कोष देखील ठेवला जात असे. आणि त्या ठिकाणी येऊन लोक आपापली होमार्पण करीत असत, उपकासुतीचा यज्ञ करत असत. आणि एल्काना आपल्या पत्नीसह नियमितपणे त्या ठिकाणी जात असे. आणि ते सर्व त्या ठिकाणी उत्साहाने आराधना करीत असताना असं म्हटलं आहे की हन्ना उठली आणि मंदिरात गेली. ज्यावेळेस लोक होमार्पण करत होते त्यावेळेस तिने आपलं सर्व काही सोडून दिलं आणि ती देवाकडे गेली आणि व्यथित होऊन, करुणा भागून, ढळाढळ रडून परमेश्वरासमोर आपलं तिने दुःख व्यक्त केलं. परमेश्वरावर आपली गाढ श्रद्धा, आपला विश्वास हा तिने त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रकट केला. अनेकदा मातांनो, आपली ओझी आपल्याला वाहायला फार कठीण जातात आणि घरातलं बाहेरचं सर्व काम करून आपली ओझी वाहत असताना आपण पिचून जातो, नाही का? आणि त्या ओझ्याखाली दबून जातो. असे अनेक दुःखे असतात, अनेक ओझी असतात की जे आम्ही कोणाला सांगू शकत नाही असं आम्हाला वाटतं.
आणि ते नवऱ्याला देखील नाही. त्यावेळेस आम्ही शिकलं पाहिजे की आपली सर्व ओझी प्रभूवर आम्ही टाकायला पाहिजे, कारण तोच आमची काळजी घेतो. स्तोत्र 55 आणि 22 मध्ये सांगितलंय की आम्ही आपली सर्व काळजी परमेश्वरावर टाका, म्हणजे तो तुमचा पाठिंबा होईल. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो तो नीतिमानांना कदापि ढळू देणार नाही. मातांनो, आपल्या कुटुंबाचे, आपले स्वतःचे सर्व ओझे प्रभूवर टाकायला सुरुवात. तुम्ही किती का दुःखी असेना, किती का खितपत पडलेला असेना, तुमचं दुःख काही का असेना, परमेश्वरासमोर ते आणण्यास विसरू नका. लोक तर प्रश्नच विचारतील, हे असं का, ते तसं का. इव्हन त्यांचा त्या ठिकाणी तिचा नवरा देखील तिला प्रश्न विचार, तू काय एवढी दुःखी आहे, काय एवढी तू मलूल झालेली आहे. आणि एली देखील त्याला प्रश्न विचारतो की तू का बडबड करत आहे. कोणी तिचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु ती परमेश्वरापुढे अत्यंत व्यथित मनाने गेली. आता तिने 2 प्रकारच्या प्रार्थना केलेल्या ह्या ठिकाणी दिसतात. पहिल्या अध्यायामध्ये तिची प्रार्थना मी पाहतो की तिने व्यथित मनाने करुणा भाकून ढळढळा रडून देवाकडे विनंती केली आणि त्याला सांगितलं की प्रभू, तू माझी आठवण कर, मला विसरू नको. हा पहिला प्रार्थनेचा भाग. परंतु ह्याच नंतर आम्ही दुसऱ्या अध्यायात वळतो आणि दुसरा पूर्ण अध्याय, जवळजवळ पूर्ण अध्याय हा तिच्या दुसऱ्या एका प्रार्थनेविषयी आम्ही पाहतो. आणि त्यामध्ये आम्हाला दिसतं की जी ती प्रार्थना त्या व्यक्तीने केलेली आहे ती प्रार्थना उपकारस्तुतीची प्रार्थना आहे. पहिले व्यथित प्रार्थना, नंतर उपकारस्तुतीची प्रार्थना. कशी? कारण त्यानंतर देवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि मग त्या ठिकाणी जे शब्द वापरले आहेत, ती हर्षाने प्रभूकडे आली, ती उल्हासाने त्याच्या पुढे आनंद व्यक्त करू लागली, त्याच्या उपकारांची जाणीव तिने मनपूर्वक ठेवली. कितीतरी महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी मातांना तुम्हाला शिकण्यासारखी आहे. देवाजवळ आपलं मन मोकळं करण्यासाठी तुम्हाला केव्हाही मुभा आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाजवळ आपलं मन मोकळं करता तेव्हा विश्वासाने जा, खंबीरपणे जा. आपलं मन मोकळं करत असताना तो तुमच्या प्रार्थना ऐकतो ह्याची जाणीव ठेवा आणि त्या अनुषंगानं देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो ह्याची खात्री बाळगा. आणि जर देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो तर त्याबद्दल त्याला तुम्ही कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यास विसरू नका. हन्नेचं उदाहरण आम्हाला हे फार चांगल्या रीतीने शिकवून जातं. दुसरी गोष्ट आम्ही हन्ना बाईविषयी पाहतो की हन्ना बाईने देवाला दिलेलं वचन हे पाळणारे असं स्त्री ती होती. हन्ना देवाला वचन देणारी आणि वचन पाळणारी अशी स्त्री होती. ही दुसरी गोष्ट आम्ही पाहतो. केवळ ती देवाच्या पुढे विनवण्या घेऊन जाणारी स्त्री नव्हती, तर देवाला तिने वचन दिलं. आणि ह्या वेळेस आम्ही पाहतो या ठिकाणी पहिल्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये ती म्हणते, हे देवा, तू आपल्या दासीचं दुःख ह्याचं अवलोकन कर आणि जर माझी तू आठवण कर आणि आपल्या दासीला तू विसरू नकोस आणि ह्या दासीला तू पुत्र संतान दे. आता ही फार कितीतरी स्पष्ट आणि सरळ प्रार्थना आहे. हिच्या प्रार्थनेमध्ये आम्ही 3 विनवण्या पाहतो. पहिली गोष्ट, माझ्या दुःखाचे अवलोकन कर, माझे दुःख पहा, माझे दुःख समजून घे प्रभू, माझ्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नको. देव आमचं दुःख कदापि विसरत नाही. आम्हाला झालेलं कुठलंही दुःख हा त्याच्या पुढून जाऊ शकत नाही. आणि ती देवाला पुन्हा एकदा आठवण करून दे की देवा, माझ्या दुःखाचं अवलोकन कर. दुसरी गोष्ट ती पाहतो, ती म्हणते की माझी आठवण कर, माझ्या दासीला विसरू नको. पुन्हा एकदा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की देव कदापि कोणाला विसरत नाही, पण ती स्वतःला देवाची दासी म्हणते आणि म्हणते, देवा, माझ्याकडे दुर्लक्ष करू, कुठेतरी माझं चुकत असेल तर त्याबद्दल तू मला क्षमा कर, पण तू माझ्याकडे तू दुर्लक्ष करू. पण तिसरी आणि महत्वाची गोष्ट त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला दिसते, ती म्हणते की देवा, मला पुत्र संतान दे. केवळ संतान देणे असं म्हटलं नाही, मला पुत्र संतान दे. आणि हे स्पष्ट आणि सरळ असं देवाजवळ मागणं होतं. शास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलं, तिने नवस केला. तिने सांगितलं, मी देवाला हा नवस करते की देवा, तुम्हाला पुत्र संतान दे. अत्यंत स्पष्ट आणि सरळ अशी प्रार्थना होती. जर तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं तर, त्यानंतर ती म्हणते, तर तो पुत्र मी आयुष्यभर परमेश्वराच्या साठी सेवा करण्यासाठी समर्पित करेन.
मला पुत्र हवा आहे प्रभू, आणि तो पुत्र मी तुलाच देईन. जर तू तो मला दिला तर तू तुझ्या सेवेसाठी मी समर्पित करेन. एका जणाने म्हटलं आहे की लेकरं ही देवाने आम्हाला दिलेलं कर्ज आहे आणि ह्या कर्जाची परतफेड व्याजासहित आम्हाला केली पाहिजे. आणि हन्नेने एका दृष्टीने तसंच केलं. तिने ह्याची जाणीव ठेवली की लेकरं देणारा परमेश्वर आहे आणि त्याच्याशिवाय आम्हाला कोणीही लेकरांचं दान देऊ शकत नाही. जर हे देवाने दिलं ते देवाचं हे आम्हाला मिळालेलं दान आहे आणि एका दृष्टीने हे कर्ज आहे आणि ते व्याजासहित आम्हाला परत करायचं आहे. हा कठीण नवस होता. हे कठीण वचन तिने देवाला दिलं होतं. भावनेच्या भरात नव्हते, भावना तर होत्याच, परंतु भावनेच्या भरातच नव्हे तर सद्सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून तिने ते वचन देवाला दिलं. आणि जे देवाला दिलेलं वचन आहे ते पाळण्याची तिने कटिबद्धता साधलेली आम्हाला दिसते. देवाला मागून त्यावर विश्वास ठेवून त्याची फलप्राप्ती होईपर्यंत ती त्याच्यावर विश्वासात खंबीर राहिली. आणि जेव्हा देवानं तिची कूस उघडली, तिच्या वचनाला त्याने प्रतिसाद, तिच्या विनंतीला प्रतिसाद दिला, एवढ्या काळानंतर तिला मूल दिलं, त्यावेळेस ती देवाला दिलेलं वचन विसरली नाही. देवाला वचन देणारी आणि देवाच्या कडून मिळालेलं वचन त्याची परिपूर्ती करणारी अशी स्त्री आम्हाला दिसते. जे देवाला तिने वचन दिलं होतं ते मनपूर्वक आनंदाने, कुठलीही काकू न करता, कुठलंही कारण न सांगता तिने पूर्णपणे ते पाळलं. दिलेल्या वचनाची परिपूर्ती तिने मनपूर्वक केली. एका जणाने मला सांगितलं की एका स्त्रीने अशाच प्रकारे देवाला म्हटलं की देवा, मला जर तू मूल दिलं तर मी तुला सोन्याचं फूल देईन. आणि मग तिला खरंच मूल झालं. आणि मग ती मंदिरामध्ये गेली आणि तिने एक प्लास्टिकचं फूल त्या ठिकाणी टाकलं. आणि बाळक म्हणाले, हे काय, तू म्हटली तू सोन्याचं फूल देईन आणि तू प्लास्टिकचं फूल देते. ते म्हणाले, बाळासाहेब असं आहे की माझ्या मुलाचंच नाव सोने आहे आणि हे त्याचं फूल आहे आणि हे त्याच्याकडचं घेतलेलं फूल मी त्याला परत करते. फसवणूक, देवाच्या पुढं केलेली निव्वळ फसवणूक. आणि अनेकदा आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्ही कितीदा तरी देवाची फसवणूक केलेली आहे. देवाला दिलेली वचनं, आमच्या मनातली, आमच्या शब्दातली, आमच्या विचारातली वचनं आम्ही अनेकदा पाळली नाही. उलट त्याची कारण आम्ही देतो आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही टाळाटाळ करतो. हन्नेने उपकारस्तुतीसह देवाला दिलेल्या वचनाची परिपूर्ती केली. 24व्या वचनात आम्ही पाहतो की ती उपकारस्तुतीसह मंदिरात गेली आणि मुलाला घेऊन गेली. ज्या मुलासाठी तिने प्रार्थना केली होती त्याला घेऊन त्या ठिकाणी गेली. तिने गोऱ्यांचा बळी दिला. पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती, उपकारस्तुतीसाठी अशा प्रकारचे बळी देणं आवश्यक. तिने 3 गोऱ्यांचे बळी दिले आणि उपकारस्तुतीचा यज्ञ केला आणि आपल्या वचनाला जागली आणि आपले मूल त्या देवासाठी समर्पित केलं. कितीतरी कठीण गोष्ट होती प्रियांनो. मातांनो, तुम्हाला सांगू द्या, अनेक वर्षानंतर आपण मराठीत म्हणतो नवसाचं पोर झालं होतं तिला. ते नवसाचं पोर तिला फार प्रिय असं होतं, परंतु देवाला दिलेलं वचन ती कदापि विसरली नाही. हे देवाला दिलेलं मूल आहे आणि ते देवासाठी समर्पित राहील, म्हणून मी त्याला कोणत्याच प्रकारचा अडखळ न देता ते त्याला समर्पित करेन. आणि म्हणून तिने जाणीवपूर्वक आपलं देवाला दिलेलं वचन पाळलं. मातांनो, आठवण करा, तुम्ही देवाला दिलेलं वचन काय आहे काय, त्याची परिपूर्ती केली आहे का? आमच्या विश्वासूपणाबद्दल देव आम्हाला जबाबदार धरतो. आमच्या लेकरांना तो आशीर्वाद देतो हे विसरू नका. तिच्या वचनाला जगून ती प्रामाणिकपणे देवाला आपला मुलगा समर्पित करायला गेली. त्यावेळेस देवाने तिचं समर्पण स्वीकारलं आणि तिच्या समर्पणामुळं, तिच्या विश्वासूपणामुळं देवाने शमूएलाला आशीर्वादित केलं. शमूएलाने आपल्या आईचा विश्वास पाहिला असेल, त्याचा प्रभाव त्याच्यावर पडला, तिचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि त्यामुळेच तो इस्रायलाचा मोठा पुढारी होऊ शकला. तोच प्रभाव, तोच विश्वास, तीच वचनाला जगण्याची वृत्ती त्याने आपल्या जीवनामध्ये आपला ऐकून शिकली आणि त्या एका समर्पित आईमुळं त्या पिढ्या आशीर्वादित ठरल्या. तिसरी आणि शेवटची गोष्ट सांगतो आणि समाप्त करतो. हन्नेच्या विश्वासूपणाबद्दल देवाने तिला आणि शमूएलाला दोघांनाही आशीर्वादित केलं.
विश्वासाने तिने प्रार्थना केली, विश्वासाने तिला प्रार्थनेच्या उत्तराचा स्वीकारही केला. अविश्वासाला कुठेच जागा नाही. 1:17 सांगितलंय, एलीच्या द्वारे देवाचे आश्वासन तिला मिळालं आणि तिने ते स्वीकारलं. एली म्हणाला, जा, तुझ्या इच्छेप्रमाणे देव, तुझ्या मागणीप्रमाणे तुला तो देव, तू सुखाने जा. इस्रायलाचा देव, जे मागणे तू केले आहे ते देव. आणि तिने स्वीकारलं. तिचा प्रतिसाद हा तिचा विश्वास दाखवतो. आपली कृपावृष्टी या दासीवर हो, अशी ती म्हणाली. जे तुम्ही मला सांगितलं ते माझ्यासाठी पूर्ण हो. आणि मग 18व्या वचनानंतर आम्ही 18व्या वचनात पाहतो, नंतर ती अन्न सेवन करून आनंदी चेहरा करून तिने सर्व उदासीनता बाजूला ठेवली. आणि दुसरी गोष्ट सांगितली, ती पहाटेच उठून परमेश्वराला वंदन करून आपल्या घरी गेली. पहिल्या भागामध्ये आम्ही पाहतो ती उदास होती, ढळढळा रडली आणि सर्व प्रकारचा क्लेश तिने दाखविला. पण ज्यावेळेस तिला प्रभूने आश्वासन दिलं की मी तुझ्या वचनाची परिपूर्ती करेल, त्यावेळेस तिने आनंदाने जेवण सेवन केलं आणि मग ती पहाटेच उठून परमेश्वराला वंदन करायला गेली, परमेश्वराचे आभार मानले. आता लक्षात घ्या, अजून तिला मूल व्हायचं होतं. मूल होईलच किंवा नाही याबद्दल तिच्या मनात शंका नव्हती, परंतु अगोदरच तिने जाऊन परमेश्वराचे आभार मानले, वंदन केलं. ह्या वचनावरून तिचा देवावरील प्रखर असा विश्वास दिसतो. त्या विश्वासामुळेच देवापणे तिला तिच्या आश्वासनाची परिपूर्ती केली आणि शमूएल दिला, ज्याद्वारे तो देवाला पसंतीस उतरलेला असा देवाचा सेवक झाला. ज्या बालकासाठी तिने प्रार्थना केली त्याचं परिश्रम परमेश्वराने तिला दिला. म्हणून तिचा ह्या बालकाच्या द्वारे जो विश्वास होता तो प्रकट झालेला दिसतो. तो आमरण परमेश्वराच्या सेवेसाठी आम्ही देत आहोत हे तिने दाखवून दिलं. आणि मग 28व्या वचनामध्ये सांगितलंय, आणि तिने व एल्कानाने परमेश्वराची आराधना केली. लेकराला सोडण्यासाठी त्या मंदिरात ज्यावेळेस ती आली त्यावेळेस तिने परमेश्वराची आराधना केली, त्याचे आभार मानले. आणि नंतर आम्ही पाहतो की हन्ना आपल्या वचनाला जागली. देवाने तिला जे अनेक आशीर्वाद दिले होते त्यापैकी पहिला आशीर्वाद हा पहिला पुत्र देऊन आम्हाला दिसतो. परंतु त्या ठिकाणीच ती थांबली असं नाही. ज्यावेळेस तिला पहिला पुत्र त्याने दिला शमूएल, त्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तिला अधिक 3 पुत्र आणि 2 कन्या झाल्यात, एकूण 6 लेकरं झालेत. जिला वांज म्हणत होतं, जिची कुस बंद करण्यात आली होती, देवाने तिला एवढा आशीर्वाद दिला की तिला 6 लेकरं झालेत एकूण. देव कोणाचाच उतराई राहत नाही. तो आमच्या विश्वासूपणामुळं, आमच्या आज्ञा पालनामुळं आम्हाला योग्य त्या प्रकारचा प्रतिसाद देतो, प्रतिफळ देतो. एका स्त्रीच्या प्रार्थनाशीलतेमुळं, तिच्या प्रखर विश्वासूपणामुळं, वचनाची फेड प्रामाणिकपणे करण्यामुळं देवानं तिला शमूएलासारखे पुढारी प्रभावित करण्याचा प्रसंग दिला. परंतु शमूएलामुळं सर्व इस्रायल लोकांना अनेक पिढ्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे मिळू शकला. एका मातेचा धार्मिक प्रभाव अनेक पिढ्यांना आशीर्वादित ठरू शकतो. आणि आज आमच्या मराठी ख्रिस्ती समाजामध्ये अशा आदर्श, विश्वासू, प्रार्थनाशील आणि देवाला दिलेल्या वचन पाळणाऱ्या मातांची गरज आहे. अशा आदर्श मातांमुळं आमची लेकरं आशीर्वादित होऊ शकतात. आणि म्हणूनच आज या वचनाच्या प्रकाशात मातांनो, आपले परीक्षण करा आणि नव्यानं आपलं समर्पण करा. आज आपली लेकरं घडविण्याचा जर प्रसंग आहे तर त्यांच्यावर प्रभूसाठी प्रभाव टाका, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील ख्रिस्ती समुदायाला तुमच्यामुळं, तुमच्या लेकरांमुळं, तुमच्या समर्पणामुळं आशीर्वाद मिळेल. आपण प्रार्थना करू आणि आजच्या भक्तीची समाप्ती करूया. आमच्या पवित्र प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो, कारण तू आम्हाला आदर्श माता दिल्यास. आणि आज आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये ज्या सर्व माता आहेत त्यांच्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आणि देवप्पा, आजच्या ह्या दिवशी त्यांच्याबद्दल तुझी स्तुती करत असताना त्यांच्यावर तुझा आशीर्वाद मागतो. आणि प्रभू, त्या सर्वांना तू महान अशा आशीर्वादाने भर. एवढंच नाही तर प्रभू, त्यांना दीर्घायुष्य दे, त्यांना
सशक्त आणि पवित्र ठेव. आणि देवपा त्यांचा प्रभाव ह्याही प्रसंगी अनेकांवर चांगल्या रीतीने पडावा, त्यांच्या मुलांवर, त्यांच्या मुलींवर. आणि प्रभू, त्या प्रभावामुळं आमच्या महाराष्ट्रातील अनेक पिढ्या आशीर्वादित व्हाव्यात असं तू कर. आणि म्हणून देवप्पा, ज्या सर्व माता आहेत त्यांच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, त्यांचं समर्पण तुला करतो. आणि देवप्पा, तुला विनंती करतो की त्यांना तू चालीव आणि त्यांचा तू उपयोग कर. आणि जे आम्ही सर्व त्यांची लेकरं आहोत प्रभू, आणि जर आमच्या आज माता जिवंत आहेत, त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यावर प्रेम करण्यास, त्यांच्या सर्व गरजा भागविण्यास प्रभू आम्हाला समर्पित तशी वृत्ती तू दे. त्यांनी ज्या प्रमाणात आमच्यावर प्रेम केलं प्रभू, त्या प्रमाणात आम्ही त्यांची उत्तराई व्हावं असं तू कर. आणि त्या प्रमाणे प्रभू आमचं जीवन देखील तुझ्या आशीर्वादाने भरावं असं तू कर. जो संदेश आज आम्ही ऐकला त्याबद्दल आम्ही तुझे उपकार म्हणतो. हन्नीच्या जीवनाप्रमाणे प्रभू, जरी अनेक माता दुःखी असतील तरी त्यांनी समर्थपणे तुझ्याकडे यावं आणि प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आपल्या गाण्याने आपली उर्जी त्यांनी तुझ्यापुढे मांडावीत आणि त्यांच्या सर्व प्रार्थनेची उत्तर तू द्यावीस असं तू कर. आणि देवप्पा, तुला दिलेली वचनं आम्ही आमच्या मातांनी परिपूर्ण रीतीने पाळावी, जेणेकरून प्रभू त्यांनाच नाही तर त्यांच्या लेकरांना देखील तुझा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्यामुळं प्रभू अनेक पिढ्या आशीर्वादित होतील असं तू हो दे. आणि म्हणून देवप्पा, आज नव्यानं आम्ही आमच्या सर्व मातांबद्दल तुझे आभार मानून त्यांचं समर्पण तुला करतो आणि ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे, आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ज्या आमच्या सर्व ख्रिस्ती समाजातील माता आहेत त्या सर्वांसह आणि जे आम्ही विश्वासणारे आहोत त्या आम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. Come on, lift your voice to the Lord. Hallelujah.
हॅपी मदर्स डे मम्मी. आणि आपल्या मंडळीचे सर्व आई लोकांना माझ्यातर्फे हॅपी मदर्स डे. तुमच्या आई लोकांच्या प्रार्थनेमुळे आम्ही सर्व लेकरं आज तिथे आपलं आशीर्वादित आहे. तुमची प्रार्थना सदा आमच्यासोबत असेच राहू द्या. आणि कोविडसाठी तुम्ही घरात राहा. स्टे होम, स्टे सेफ. हॅपी मदर्स डे. सलाम. निखिल आणि माझ्याकडून हॅपी मदर्स डे मम्मी. आणि मंडळीतील सगळ्या आईंना मायवार सुखाचा दिवस. सगळ्यांची भरपूर आठवण येते. लॉकडाऊन संपल्यावर सगळ्यांची लवकरात भेट होईल. आई, हॅपी मदर्स डे. हा मायवार तुला आशीर्वादाचा, आनंदाचा आणि सुखाचा जाऊ, ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. त्याने आम्हाला इतकी सुंदरशी आई दिली, याबद्दल आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. तो तुझे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू. तो तुला दीर्घ आयुष्य देऊ, ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. त्याचप्रकारे आमचे चर्चेचे इतर मदर्स आहेत, त्यांना देखील परमेश्वर सांभाळव, त्यांचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू. आणि परमेश्वर त्यांना ह्या दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचव, ही आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आई तुला आणि आमच्या चर्चचे सर्व मदर्सला हॅपी मदर्स डे. थँक्यू. हेलो सबको, जय मसीह की. मेरा नाम जॉय है. हैप्पी मदर्स डे टू ऑल. मेरी मम्मी के बारे में मैं 2 शब्द कहना चाहता हूँ. मेरी मम्मी बहुत अच्छी है. मेरी मम्मी मेरे को हर चीज़ें के खाने खिलाती है और है ना मेरे को ना बहुत प्यार करती है. मेरी मम्मी लविंग एंड केयर है और मेरी मम्मी को मैं बहुत प्यार करता हूँ. मेरी मम्मी को पढ़ाई लेती है और मेरे को बिरयानी बना के देती है. मेरे को 2 मम्मी हैं, एक नानी मम्मी और एक मम्मी. तो ये दोनों से मैं बहुत प्यार करता हूँ. ये दोनों मेरे को बहुत प्यार करते हैं और है ना, और मेरी नानी मम्मी भी लविंग और केयरिंग है. थैंक यू. थैंक यू. A day dedicated to you, Mom. Thank you for all the day you dedicated to us. We love you, Mom. Happy Mother's Day to you all mothers. हॅपी मदर्स डे आई. आणि चर्चचे जितके पण मदर्स आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी मदर्स डे. तसंच या कोविडपासून सगळे सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. मी परमेश्वराचे उपकार मानतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला सुंदर मम्मी दिलेली आहे. माझी मम्मी नेहमी माझी काळजी पाहते. माझी मम्मी खूप लविंग आहे, केअरिंग आहे. ती मला खूप प्रेम करते. मी देखील माझ्या मम्मीला खूप प्रेम करतो. परमेश्वराचे उपकार मानतो की त्याने मला सुंदर मम्मी दिलेली आहे. माझी मम्मी माझी ड्युटीवर जाण्याकरिता मला टिफिन बनवून देते. माझ्या कामामध्ये माझी सहायता करते आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता मला प्रोत्साहन करत असते. म्हणून मी परमेश्वराचे उपकार मानतो की इतकी सुंदर मम्मी दिलेली आहे. परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराने इतक्या वर्ष माझ्या मम्मीचा संरक्षण केलेलं आहे. तसंच पुढे देखील करो आणि माझ्या मम्मीला दीर्घ आयुष्य देव. म्हणून परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो. थैंक यू. आप सभी को यीशु मसीह में सलाम. इस खास मौके पे मैं और श्वेता हमारी मम्मियों को हम 2 शब्द अर्पित करना चाहते हैं. हमारे हर मर्ज की दवा होती है माँ. कभी डांटती है हमें तो कभी गलाई लगा लेती है माँ. हमारी आंखों के आंसू अपने आंखों में समा लेती है माँ. अपने होठों की हंसी हम पर लुटा देती है माँ. हमारी खुशियों में शामिल होकर अपने हर गम भुला देती है माँ. जब भी कभी ठोकर लगे तो हमें तुरंत याद आती है माँ. दुनिया की तपीश में हमें आंचल की शीतल छाया देती है माँ. खुद चाहे कितनी थकी हो हमें देखकर अपनी थकान भुला देती है माँ. प्यार भरे हाथों से हमेशा हमारी थकान मिटाती है माँ. बात जब भी हो लजीज खाने की तो याद आती है माँ. रिश्तों को खूबसूरती से निभाना सिखाती है माँ. जिसे लफ्ज़ों में नहीं बयां कर जाए उसे कहते हैं माँ. आप सभी मम्मियों को मैं आशीष, नीलेश, दीपू और इतिन की तरफ से हैप्पी मदर्स डे. हॅपी मदर्स डे मम्मी. हॅपी मदर्स डे. आय लव यू अँड आय मिस यू. मातृदिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा आणि मातृदिनाच्या मंडळीतील सर्व आईस हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना देखील हॅपी मदर्स डे. कोविड-19 ह्या आजाराच्या समयी मी रुग्णसेवा करत असताना मंडळीने माझी व माझ्या कुटुंबाची प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. ती अशी एक स्त्री आहे जिने तुमचा चेहरा न बघताच तुमच्यावर प्रेम केले. कुठेही न मागता भरभरून मिळालेले दान ती म्हणजे आई. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य
असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थही होते. हॅपी मदर्स डे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई सुखाची सावली, सर्व आयांना हॅपी मदर्स डे. आई जगामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते. ती सर्व लेकरांवर एकसारखं प्रेम करते निस्वार्थपणे. आपण त्या आईचे ॲटलिस्ट गुणगान आणि धन्यवाद तर करू शकता ना. या आपण सर्व आई लोकांना करूया सलाम. हॅपी मदर्स डे टू ऑल. हॅपी मदर्स डे आजी. हैप्पी मदर्स डे मम्मी. माँ ने एक बहुत ही इम्पोर्टेंट रोल किया है बाइबल में, जो बताती है शुरुआत और अंत को. आइए हम देखते हैं शुरुआत से. हवा जो सभी स्टार्टिंग के जनरेशन से अभी तक की सबसे स्टार्टिंग की पहली माँ थी. सारा जो बांझ थी, परमेश्वर के प्रॉमिस के लिए जो वेट कर रही थी 10 सालों तक, परमेश्वर ने उसे एक बेटा दिया जो उसे खुशी देता था. योकेबेद जो जिसने अपना बेटा सेक्रीफाइस किया ताकि इज़राइल को आज़ादी मिले. तीसरी थी नोमी जो अपने बेटे खो चुकी थी, फिर उसने अपनी बहू को ही अपना बेटी माना. जिस बेटी ने उसे ये प्रॉमिस दिया कि तेरे लोग मेरे लोग होंगे, तू जहाँ जाएगी वहाँ मैं जाऊँगी, तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर होगा. रूथ और नोमी के इस प्रेम और विश्वास के द्वारा एक परिवार उत्पन्न हुआ. मरियम जो वर्जिन थी, जो पवित्र आत्मा के द्वारा गर्भवती हुई और जिसने यीशु को जन्म दिया, जिसने आपके और मेरे पापों को क्रॉस पे ले लिया. ये सभी माँ ने एक बहुत ही इम्पोर्टेंट रोल किया है बाइबल में. जिसने गोद लेने वाली माँ या जन्म देने वाली माँ या फिर संभालने वाली माँ, ये सारी माँ ने अपना एक जगह पे एक इम्पॉर्टेंट रोल निभाया है. जैसे कि सारा हवा और योकेबेद और मरियम, ये सारी माँओं को हम देखते हुए अब सभी को हैप्पी मदर्स डे टू ऑल मदर्स. Praise the Lord. I love you, Mama. Happy Mother's Day to all mothers. Thank you. नीतिसूत्रे 31-31. तिचे हाताचे फळ तिला द्या आणि वेशीत तिचे कृत्य तिची प्रशंसा करा. मी परमेश्वराचे आभार मानते की देवाने आम्हा दोघांना इतकी सुंदर आई दिली आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे. तिने खूप आम्हाला शिकवलं आहे. तिच्याद्वारे तिने आम्हाला खूप प्रेरणा दिली आहे. ती आमची एक आयडल आहे आणि तिला बघून आम्ही आमचं आयुष्य पुढे लीड करू शकतो. ती प्रेमळ आहे, सहनशीलता तिच्यामध्ये आहे आणि ती इतकी स्ट्रॉंग आहे की तिने आम्हा दोघांना स्ट्रॉंग केलं आहे. मी परमेश्वराचे खरंच आभार मानते की इतकी सुंदर आई त्याने आम्हाला दिली. आणि तसंच आम्ही सगळ्या मातेंना आमच्या दोघांतर्फे हॅपी मदर्स डे विश करतो. तुमचा दिवस आज सुखाचा जाओ आणि परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करू. सर्वांना आमच्याकडून हॅपी मदर्स डे. थँक्यू. Praise the Lord. Happy Mother's Day to all lovely mothers. And my mama, thank God for my mama. She is loving, kind and beautiful. I read some verses, Proverbs 31:26 and 27. She opened her mouth with wisdom and on her tongue is the law of the kindness. She watches over the ways to her household and does not eat the bread of idleness. Thank you, Mama. I love my Mama so much. Praise the Lord. सभी लोगों को परमेश्वर में सलाम. इस खुश अवसर पे, इस मदर्स डे के अवसर पे सभी माँओं को बहुत बहुत शुभकामनाएं, क्योंकि बहुत खुश नसीब होते हैं वो लोग जिन्हें माँओं का प्यार प्राप्त होता है. मैं प्रभु का धन्यवाद देता हूँ कि प्रभु ने मुझे एक सुंदर सी माँ दी, हमसे इतना प्यार करने वाली माँ दी. इसके धन्यवाद देता हूँ. सभी माँओं के लिए एक वचन पढ़ता हूँ. नीति वचन 31:29. बहुत से स्त्रियों ने अच्छे अच्छे काम तो किए हैं, परंतु उनमें सबसे श्रेष्ठ है. सच में माँओं का प्यार सबसे श्रेष्ठ है. इसके प्रभु का धन्यवाद देता हूँ और प्रभु से प्रार्थना करता हूँ कि प्रभु हमारे सब माँओं को आशीर्वादित कीजिए और उनको सुखरूप रखे. अंत में सभी माँओं के लिए एक शायरी.
मेरे सारी गलतियों को माफ़ करती है, मेरे सारी गलतियों को माफ़ करती है। बहुत गुस्से में होकर भी प्यार से बात करती है वो। उसके होठों पे हमेशा दुआ होती है और ऐसा करने वाली सिर्फ और सिर्फ हमारी माँ होती है। धन्यवाद। Thank you. Praise the Lord. In the name of Jesus. Today is Mother's Day and I want to congratulate all the mothers. Happy Mother's Day. As Bible says in Isaiah chapter 49 verse 15, can a woman forget her nursing child? As also in Isaiah chapter 66 verse 13, as one whom his mother comforts, so I will comfort you, and you shall be comforted in Jerusalem. Mother is a God-gifted blessing to all of us. As it is always said, God cannot be everywhere, so He sent Mother, and we should thankful to God. So once again, all of you, all the mothers, Happy Mother's Day. Happy Mother's Day. Thank you. Happy Mother's Day, Mama. You're the best mom, and I'm very grateful to have you, and I'm very thankful to you for being there for me whenever I needed you. And happy Mother's Day to all the mothers out there. Happy Mother's Day to you. परमेश्वराने सर्वांना त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं आहे, पण त्याने सर्व आईंना त्याचा एक विशेष गुण दिला आहे, ती म्हणजे ममता. म्हणून सर्व आईंना आमच्याकडून नारळाची हार्दिक शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आम्ही यावेळेस नीतिसूत्रे याचा 31वा व त्याचे 28 ते 31 वचन वाचूया. तिची मुले उठवून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत, पण तू त्या सर्वांपासूनही वरचढ आहेस. सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभून द्या. तिच्या कृत्यांभरी वेशिंत तिची प्रशंसा होवो. मी परमेश्वराचे धन्य देतो की आम्हाला चांगली आई भेटली आहे, तिच्यामुळं आम्ही आज इथं आहोत. आणि जसे परमेश्वराचे वचन म्हणतात की सर्वांहून सद्गुण आहे, तर ते खरोखर तसंच आहे. ती नसते तर आम्ही आज इथं नसतो. तिने आम्हाला लहानपणापासून इथपर्यंत सांभाळलेलं आहे, म्हणून आम्ही देवाचे धन्य देतो. आणि तसंच आम्ही सर्व स्त्रींना, पूर्ण मंडळीतले स्त्रींना विश करू इच्छितो. हॅपी मदर्स डे. The Proverbs say, strength and dignity are her clothing, and she laughs at the time to come. She opens her mouth with wisdom, and the teaching of kindness is on her tongue. She looks well to the ways of her household and does not eat the bread of idleness. I am really thankful that the Lord has blessed me with such a mother who has done each and everything and has gone her ways to provide me with things in my life. I am really thankful for whatever she has done. Happy Mother's Day, Mom. Mom, I take this time in thanking you for everything that you have done for me. Because of you, today, I am doing so well, Mom. That's because of the sacrifices that you have laid for us. Mom, I thank you from the bottom of the heart for everything you have done for us. Thanks a lot, Mom. I love you and I love you a lot. Here's wishing you a very happy and a blessed Mother's Day, as well as wishing all the mothers from the church a very happy and a blessed Mother's Day.
A very happy Mother's Day to you, Mummy. Thank you for being who you are. Thank you for taking care of your children. Thank you for sacrificing a lot for us. We love you, Mom, and we love you from the bottom of our hearts. Wishing all the lovely mothers out there a very happy Mother's Day. God bless you all with long life, good health and happiness. सगळे आई जे हे व्हिडिओ पाहत राहिले मग सगळ्यांना आमच्याकडून हॅपी मदर्स डे. सभी माताओं जो कोई भी इस वीडियो को देख रहा है उन्हें हैप्पी मदर्स डे. हैप्पी मदर्स डे टू ऑल ऑफ यू. थैंक यू.